कोटेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. मित्रांनो, म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अगदी बरोबर आहे. आज मी तुम्हाला हृदयाला स्पर्श करणारी छोटीशी पण खूप सुंदर अशी बोधकथा सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कथेचे नाव आहे आईचे मोल. एका गावात समीर नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहायचा. समीरचे वडील तो लहान असतानाच वारले होते. आईने लोकांची धुणी भांडी करून आणि कष्ट करून समीरला शिकवले. समीर आता मोठा झाला होता आणि त्याला एका शहरात मोठ्या कंपनीत नोकरी लागली होती. एका रविवारी समीर घराची साफसफाई करत असताना त्याला आईची जुनी डायरी सापडली. त्या डायरीत आईने समीरच्या लहानपणापासूनचा खर्च लिहून ठेवला होता. गंमत म्हणून समीरने एका कागदावर आईसाठी एक बिल तयार केले आणि आईच्या हातात दिले. त्यावर लिहिले होते, तुला लहानाचे मोठे करण्यासाठी 5,000 रुपये, तुझे शिक्षण आणि कपड्यांसाठी 10,000 रुपये, तुला आजारपणात सांभाळल्याबद्दल 2,000 रुपये, एकूण बिल 17,000 रुपये. आईने ते बिल वाचले. ती थोडी हसली आणि तिने त्या कागदाच्या मागे काहीतरी लिहिले आणि समीरला दिले. समीरने वाचायला सुरुवात केली. बाळा, तुला 9 महिने पोटात वाढवले मोफत, तुझ्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या मोफत, तुझे रडणे सोसले आणि तुला हसवले मोफत, तुला चांगले संस्कार दिले आणि प्रेम दिले मोफत, एकूण बिल तुझे आयुष्यभराचे सुख. हे वाचताच समीरच्या डोळ्यात पाणी आले. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. आईच्या प्रेमाची किंमत पैशात कधीच होऊ शकत नाही हे त्याला समजले. त्याने आईची माफी मागितली आणि तिला घट्ट मिठी मारली. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय समजतं? आईचे प्रेम हे जगातील एकमेव अशी गोष्ट आहे ज्याची परतफेड आपण कोणत्याही संपत्तीने करू शकत नाही. आई हे ईश्वराचे दुसरे रूप असते. मित्रांनो, माझी ही छोटीशी बोधकथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लव यू आई लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.